दिल्या जातात आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करतायत ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. मंगलप्रभात तोडांनी ट्विट केले त्या सगळ्या संदर्भात ते म्हणतात की दोन गुजराती आणि मारवाडी विरुद्ध मराठी अशा पद्धतीचा वाद लावायचं काम केलं. कोणी वाद लावला? वाद कोणी लावला? आता अंगलट्यालावरती वाद लावला का? वाद लावण्याचं काम, आगी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये गुजराती मारवाडी जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसाच्या विरुद्ध उभं करण्याचं काम ह्या लोकांनी केलं. मुंबईवरती मराठी माणसाचा पगडा पुसून टाकून तिथे मराठी माणसाच्या दुश्मनाच्या हातामध्ये या राज्याची राजधानी सोपवायची भूमिका कोणी घेतली? मला सांगा ना. आम्ही कशाला इतके वर्ष आम्ही राहतोय ना. बाळासाहेब माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत आणि तेव्हाही या मुंबईमध्ये सर्व बांधव राज्याचे राहत होते. मग हिंदी भाषिक असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, पारशी असतील, सगळे राहत आहेत ना. पण आम्ही अन्य भाषिकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील आणि मग आम्ही तुम्ही आमच्याबरोबर आमच्याशी जुळून घ्या, सांभाळून घ्या, सामावून घ्या, ही आमची भूमिका राहिली कायम. आज लोढा म्हणत असतील कोणी अन्य बिल्डर, आज मुंबई ज्या पद्धतीनं बिल्डरांच्या घशात घातली जाते त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे. हे पण एक लक्षात ठेवा, विधानसभेत तुम्ही गैरमार्गाने आमचा पराभव केला असला तरी मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकत. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढलो आणि यापुढे लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू. तुम्ही दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात उतरून आणण्याचा उल्लेख केला. गजाभाऊचे ट्विटर अकाउंट आहे, काम समजून तुम्ही ते बोलत आहात कारण मोहित कंबोजीने ट्विट. आज सामनाचा अग्रलेख पुरेसा आहे त्यासाठी. आज त्या संदर्भात एक भूमिका मांडणारा गजाभाऊंसंदर्भात, गजाभाऊ हा मराठी माणसाचं प्रातिनिधिक नेतृत्व करणारा सोशल समाज माध्यमांवरची पात्र आहे बरं का. ती व्यक्ती कोणाकोणाला माहीत नाही, पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न मांडतो, भूमिका मांडतो. त्याच्यामुळे जर या संदर्भात जर कोणाच्या पोटात पोटसूळ उठला असेल तर त्याचा बंदोबस्त कोणी केला पाहिजे? त्याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, होणाऱ्या गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. दिल्लीत इतक्या बैठका झाल्या, दोन्ही मित्र पक्षांकडनं देखील लॉबिंग करण्यात आलं. काल अजित पवार म्हणजे परवा दिवशी आले, अजित पवार अद्यापही त्यांच्याबद्दल कुठली बातमी नाही, शहांची त्यांची भेट झालेली नाही. मग मंत्रिपद का दिली जात नाहीत? काय तुम्हाला काय बघा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार बनवणं, कोणाला काय देणं ते दिल्ली ठरवेल. पण जे काय सध्या लुटूपुटूच्या लढाया आपापसात सुरू आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत. आमची भूमिका राज्यात सरकार यावं आणि राज्य चालावं. असंख्य प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, बेरोजगारांचे, महागाईचे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत. त्या संदर्भात दादा